विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची पहिली यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीमध्ये कोल्हापूर दक्षिणमधून भाजपाकडून अमल महाडिक यांचं नाव देखील जाहीर झालेलं आहे। स्वतः अमलजी महाडिक आपल्यासोबत आहेत, माजी आमदार ते राहिलेले आहेत आणि पुन्हा 2024च्या निवडणुकीला ते सामोरे जात आहेत। खरं तर करिअरची सुरुवात जिल्हा परिषद ते आमदार अशा पद्धतीचे अनेक टप्पे त्यांनी पार केलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अमलजी, कालच नाव जाहीर झालेलं आहे। सुरुवातीला आपलं अभिनंदन आणि आपली पहिली प्रतिक्रिया। सलग तिसऱ्यांदा मला भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी दिली त्याबद्दल मी केंद्र व राज्याचे जे पक्षश्रेष्ठी प्रमुख आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानतो। सत्तेत असो अगर नसो पण सातत्याने जनतेच्या संपर्कात आहे या दृष्टिकोनातून माझं काम बघून आणि पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्यासंदर्भात जी मला संधी दिल्या निश्चित या पद्धतीने मी जे काम करू ते नक्कीच सार्थ करेन। अमलजी, आपल्या नावामध्ये महादेवराव महाडिक हे जरी नाव असलं, आपले वडील आहेत, माजी आमदार आहेत, राजकारणाचा खूप मोठा त्यांच्याकडे अभ्यास आहे, इतिहास आहे। असं असताना अमल महाडिक जेव्हा जिल्हा परिषदमध्ये आले तर त्याने एक वेगळी छाप पाडण्याचा प्रयत्न केला होता। त्या काळात सुद्धा अमल महाडिकांचं एक वेगळ्या पद्धतीनं नाव घेत होतं। खरं तर राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषद ही विद्यापीठ किंवा प्राथमिक शाळाची सुरुवात असं आपण म्हणूयात। कशी सुरुवात होती आणि त्याचा पुढं फायदा काय झाला? खूप शिकायला मिळालं, कारण पहिली जिल्हा परिषदची जी निवडणूक होती त्याच्यामध्ये सामान्य माणूस तळागाळातील माणसाच्या ज्या समस्या असतात हे खरं लोकशाहीचं पहिलं पाऊलच मला म्हणावं लागेल, कारण ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, मग जिल्हा परिषद अशा पद्धतीने जो प्रवास असतो, पण सगळ्या सभागृहामध्ये काम कशा पद्धतीने चालतं आणि धोरणात्मक निर्णय जे ठरवावे लागतात या दृष्टिकोनातून जे काम करायला पाहिजे हे अपेक्षित माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला होतं आणि त्या पद्धतीने मी काम करत असतानाच मला लोकांनी 14 ते 19 विधानसभेत मला पाठवलं। नक्कीच म्हणजे काम करायलाही खूप चॅलेंजिंग आहे आणि खूप काम करू शकतो हे मला या निमित्ताने सांगायचं आहे। घरामध्ये वडील आमदार होते, लोकांची रेलचेल असायची, अनेक खलबते घरामध्ये असायची। आपण शालेय जीवनामध्ये कॉलेज जीवनामध्ये याचा अनुभव घेतलेला आहे। त्यानंतर पुन्हा आपले बंधू खासदार आहेत। एकूणच राजकीय वातावरण घरात असताना आपल्या करिअरची जडणघडण कशा पद्धतीने होत होती? नक्कीच मी माझ्या वडिलांनाच पहिला आदर्श मानतो, कारण त्यांना बघूनच मी वाटचाल केलेली आहे। कारण म्हणजे पहिल्यापासून त्यांची सूचना आहे की आणि सांगणं असतं की सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानूनच तुम्ही काम करत जा। त्याचे जे रोजचे प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये जरी लक्ष घातलं आणि आपण कुठं आहे हे बघून जर तुम्ही सुरुवात केली तर नक्कीच कधी अपयशी ठरणार नाही आणि तुम्हाला लोकांची नक्कीच साथ मिळेल। सुरुवातीला आमदारकीच्या वेळी कमी कालावधीमध्ये आपण आमदार झालात असं बोललं जातं। अत्यंत कमी वेळेमध्ये तिकीट जाहीर झालं, आपलं नाव पुढं आलं आणि अतिशय कमी वेळेमध्ये आपण प्रचारही केलात, त्यामध्ये आपण यशस्वी झालात। तो प्रवास कसा होता? खूप काही शिकायला मिळालं, कारण माझ्यासाठी दक्षिण विधानसभा मतदारसंघ नवीनच होता, पण मला खात्री आहे की त्या जनतेला जे अपेक्षित होतं तो त्यांना ज्यावेळी माझी त्यांना गरज वाटत होती की बाबा कोणतरी वेगळं एक नेतृत्व यावं या दृष्टिकोनातून त्यांनी मला निवडून दिलं। पण 19 ते 24 पराजय जरी झाला तरी मी काय खचून गेलो नाही, पण त्यांनी माझी जी ओळख राज्याला आणि देशाला करून दिली त्याच्याबद्दल आणि त्यांची कुठेतरी उतराई करणं, त्यांची ऋण फेडणं आणि कायम सातत्यानं समाजसेवा करणं ही भूमिका आणि भावना माझी असल्यामुळं कुठल्याही राजकारणातला स्वार्थ न ठेवता एक सेवा म्हणून, एक सहकारी म्हणून मी त्यांच्यावर उभा राहिलो आणि आता येणाऱ्या निवडणुकीसाठी सुद्धा मी व माझ्याबरोबर असणारे सगळे माझे कार्यकर्ते असतील का जनता हीच माझ्याबरोबर असेल, हीच माझी खरी ताकद असेल। कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ आहे, उत्तर मतदारसंघ आहे, हे दोन मतदारसंघ शहरी आणि संमिश्र मतदारांचा हा संघ ओळखला जातो। यामध्ये प्रामुख्याने राजकारणामध्ये सतेज पाटील असतील, धनंजय महाडिक असतील, राजेश क्षीरसागर असतील अशी नावं गेली 15 वर्ष चर्चेत आहेत। अशांमध्ये डीलिंग करताना, त्यांच्याशी समझोता करताना किंवा त्यांना विरोध करताना कशा पद्धतीचे अनुभव तुम्हाला येतो? आपण आपले विषय जर आपले जर ठाम असू तर असं काही नाही, कुठलंही समोर चॅलेंज आलं तरी ते निभावून नेऊ शकतो किंवा त्याला पुढे घेऊन जाऊ शकतो। असं अशक्य कुठलीच गोष्ट नाही, पण प्रयत्न जर केले तर शक्य निश्चित असते। वाट जर सरळ आणि आपल्याला माहिती असेल तर त्या दिशेने आपण मार्ग काढत जाऊ शकतो। काही बॅनर्स आम्ही पाहिलेत की क्षीण झालेला हा मतदारसंघ पुन्हा जोडण्यासाठी आपण पुढे आलेला आहात। काय नेमके प्रश्न आहेत सध्या? कुठले प्रश्न सुटलेले नाहीत, कुठले प्रश्न सोडवायचे आहेत, काय सांगाल? या संदर्भात जनताही व्यवस्थित आपल्याला याचं उत्तर देईलच, पण मला या ठिकाणी सांगायचं आहे की आमचे जे विरोधक आहेत किंवा विद्यमान आमदार जे आहेत होते त्यांनी जे लोकांना जी दिशाभूल केली आहे आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात ते नक्कीच अपयशी ठरलेले आहेत। त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणल्याचे सुद्धा बॅनर्स आहेत। कितपत तथ्य वाटतं की तो निधी आला आणि खरंच मुरलेला आहे?
या संदर्भात तुम्हाला जनताच उत्तर देईल. पण माझे जे बोर्ड आहेत त्याच्यामध्ये जे मी विकास काम राज्यानं मला किंवा माझ्या पक्षश्रेष्ठीने जे हे केलं, बाबा मला निधी दिला असेल किंवा मी माझ्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असेल, तो मी मांडण्याचा तिथं प्रयत्न केलेला आहे. आणि लोकांना ज्या अपेक्षा अशा अपेक्षा आहेत त्या विचारण्याच्या संदर्भात मी जे बोर्ड लावले होते त्यातून मला खूप काही काही इनपुट्स मिळालेत. पण नक्कीच मी सांगेन की आमचे जे विरोधक आहेत ते दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासंदर्भात निश्चितपणे अपेक्षित ठरलेले आहेत. राज्यातल्या प्रमुख नेत्यांचं लक्ष दक्षिण मतदारसंघावर आहे. भाजपकडून आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे. देवेंद्र फडणवीस असतील, बावनकुळे असतील किंवा अन्य नेते असतील, यांच्याबरोबर मतदारसंघातल्या संदर्भात काय बोलणं झालेलं आहे आणि विकासासंदर्भात त्यांच्या काय सूचना आहेत? मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनेच, कारण हा मतदारसंघ खूप चॅलेंजिंग आहे. कारण बऱ्यापैकी कोल्हापूर शहरामध्ये स्थलांतरित झालेली लोकही दक्षिण विधानसभा मतदारसंघात आहेत. शहर असेल, ग्रामीण असेल आणि माझ्या मतदारसंघात इंडस्ट्री असेल, एअरपोर्ट असेल किंवा बरेच विषय आहेत की ह्या विधानसभेमध्ये खूप चॅलेंजिंग काम आहे. नक्कीच काम करण्यासंदर्भात खूप चांगली संधी आहे आणि या येणाऱ्या 5 वर्षामध्ये मी खूप चांगल्या पद्धतीने काम करू. निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यानमध्ये मी खूप महत्त्वाचे विषय आपल्यासमोर मांडीन आणि ते पूर्ण करण्याचा माझा मानस असेल. विरोधकांचं चॅलेंज वाटतं का तुम्हाला? नाही, ही निवडणूक ही जनतेच्या हातात आहे. विरोधकाने जनतेला कन्व्हिन्स करणं, लोकांना बरोबर घेऊन जाणं आणि आपली भूमिका पटवून देणं आणि ह्यातच माझा विजय निश्चित. मला वाटतं की जनतेला जेवढं कन्व्हिन्स करू तितकाच विजय हा सोपा आणि सरळ आहे. मागच्या 2.5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार राज्यात होतं. आलेला विकास निधी असतील, वेगवेगळ्या योजना असतील, होऊ घातलेल्या योजना, याचा फायदा कसा आपल्या मतदारसंघासाठी होणार आहे? नक्कीच सातत्यानं या विधानसभेचं मी मगाशी म्हटलं तसं की या मतदारसंघामध्ये वर्गाचं जर म्हणजे जनतेचं जर म्हणजे किंवा कुटुंबांचं जर वर्गीकरण केलं तर सामान्य माणूस जो रोज काम करतो, जो MIDCमध्ये जातो, धुनी भांडी करणारी आहेत किंवा इतर हमाली करणारे, असे बऱ्यापैकी 60 ते 70% मतदार हा या रोजच्या कामावरती जाणार आहे. उद्योजक आहेत ही मोठ्या प्रमाणात म्हणजे 20% आहे आणि एक कॉमन मॅन जो बऱ्यापैकी सेटल असणारा असा हा 100% मतदारसंघ आहे. या तिन्ही घटकांना बरोबर घेऊन जाणं, त्यांना जे अपेक्षित आहे ते विषय सोडवणं हा माझ्यासमोरचं मोठं चॅलेंज आहे. पण ते नक्कीच मला खात्री आहे जर व्यवस्थित प्लॅन केलं तर नक्कीच यामध्ये कुठलंही अपयश येणार नाही आणि सगळे प्रश्न मार्गी लावू शकतात. विकासाचे मुद्दे म्हटलात, विजनरी काय असेल आपलं विजन? 1-2 मुद्द्यांचं काय आहे? नाही, मी ह्याच्या संदर्भामध्ये निवडणुकीचा प्रचार चालू होईल त्या दरम्यानच मांडेन. पण जे लोकांना अपेक्षित आहे ते पहिला पूर्ण करीन आणि त्या दरम्यान जे निर्णय घेता येतील ते नक्कीच या संदर्भात आपण पूर्ण करू. 2024चा दक्षिणचा आमदार कोण असेल? निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचा आमदार या ठिकाणी दक्षिणचा आमदार असणार. आपण पाहिलं की संमिश्र मतदारसंघ आहे. विरोधकांचं चॅलेंज अजिबात वाटत नाही. पण सुशिक्षित आणि अशिक्षित संमिश्र जरी असले तरी त्यांचे मुद्दे घेऊनच मी या निवडणुकीच्या प्रचारामध्ये रिंगणामध्ये उतरणार आहेत आणि त्यांचे मुद्दे हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत आणि विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक होईल, अशी प्रतिक्रिया स्वतः अमलजी महाडिक यांनी दिलेली आहे. कॅमेरामन सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर, साम TV, कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.